वायकरांनी फसवणूक केली, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. मतमोजणी दरम्यान घोळ झालाय, आदित्य ठाकरेंचा दावा. सीसीटीव्ही फुटेज देण्याचीही त्यांची हिंमत नाही. रवींद्र वायकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचे ट्विट. कुणालाही ईव्हीएमची छाननी करण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींचा विरोधकांवरती हल्लाबोल. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबतही व्यक्त केली चिंता. ईव्हीएमला हटाव, एलॉन मस्क यांची मागणी. पोर्ते रिकोच्या निवडणुकीमध्ये गडबड झाल्याचं उघड. हॅकिंगचा धोका असल्याचंही वक्तव्य. लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्रबाबू नायडूंना पाठिंबा देऊ. संजय राऊतांचं एनडीएला पाठिंबा देण्याचं वक्तव्य. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊतांची मागणी. 400 पार गेलो असतो तर हिंदू राष्ट्र झालो असतो. भिवंडीतील सभेत टी राजा यांचा दावा. 500 पार गेला असता तरीही भारत हिंदू राष्ट्र झालं नसतं. अमोल मिटकरींचा पलटवार. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांच्या अहवालात त्रुटी. मंडळ अडचणीत, कारणे दाखवा नोटीस. 4 ते 5 दिवसात नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश. मविया नेत्यांनी माझी फसवणूक केली. राजू शेट्टी यांचा मवियावर गंभीर आरोप. मवियातील सर्व नेत्यांना भेटलो होतो, पण त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं. जरांगेंना भेटण्यासाठी जाणारी मंडळी नौटंकी. खासदार ओमराजे निंबाळकर यांची टीका. केंद्र सरकारने 50% आरक्षणाच्या पुढचा कायदा करत आरक्षण द्यावं, खासदार निंबाळकरांची मागणी. राज्य सीईटी सेलकडून रखडलेल्या निकालाला अखेर मुहूर्त. एमएससी सीईटी 2024चा निकाल आज संध्याकाळी 6 वाजता. पदवी अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएससीईटी परीक्षा.